गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसकडून तिरडी आंदोलन. तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी. सोलापुरात इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे. या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घरगुती व व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. एवढेच नव्हे तर गॅस सिलेंडर सामान्य ग्राहकांना व व्यावसायिकांना वेळेवर मिळत नाही. परिणामी अनेक हॉटेल, कॅन्टीन्स, मेस वगैरे बंद पडले आहेत. एकीकडे सरकार गॅसचा तुटवडा नाही असे सांगते, मात्र प्रत्यक्षात सोलापूर शहरात सामान्य ग्राहकांना व व्यावसायिकांना गॅस उपलब्ध होत नाहीये. सरकारकडून जनतेची शुद्ध फसवणूक चालू आहे असा आरोप यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास काँग्रेस भवन ते सोलापूर जिल्हा परिषद या दरम्यान तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवून काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवून मोठा आक्रोश या ठिकाणी केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या पूनम गेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या या आक्रमक मोर्चाने सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केल्याचे दिसून येत आहे. सोलापूरहून विकास साठीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, सोलापूर. आंदोलन होतं, काय सांगा? आमचे प्रदेशाध्यक्षच्या नेतृत्वाखाली, खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. आपण बघताय की जे गोरगरीब आहेत ह्यांना झळ बसते आहे, चटके बसत आहेत. 70 रुपयांनी ह्या ठिकाणी घरगुती गॅस महाग झालेला आहे. आणि जे व्यापारी आहेत आपण बघताय की त्यांना तर गॅस असा बंद झालेला आहे. अनेक हॉटेल बंद पडत आहेत, चहा कॅन्टीन बंद पडत आहेत. जे घरगुती गॅस ते तर महाग झालेत, पण जे व्यावसायिक गॅस आहेत ते गेले 2 दिवसापासून पूर्ण बंद झालेले आहेत. आणि संपूर्ण राज्य देश आता अंधारात आहे. गॅस किती दिवस मिळणार नाही सरकार सांगायला तयार नाही. आणि सरकार एकीकडे खोटं बोलतं. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार, त्यांनी सांगितलं की कुणालाही ह्या राज्यामध्ये देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळा जाईल. तुम्ही इकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही आणि दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारची, राज्य सरकार, केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नाही असेल तर तुम्ही खुर्च्या खाली द्या, राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देतोय. Thanks for watching Ekmat Digital.